हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1977 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गॅरी कास्परोव आणि काळ्या बाजूला गाय वेस्ट. तर गाय वेस्ट हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे ज्याने 2 वेळा ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि तो इंटरनॅशनल मास्टर आहे. दुसरीकडे गॅरी कास्परोव बद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे. 1985 ते 2000 इतकी वर्ष गॅरी कास्परोव वर्ल्ड चॅम्पियन होता. तर हा एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा डाव आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. आणि या डावात काय झालं होतं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. E4 उत्तर आले C5 सिसिलियन डिफेन्स. नाईट F3 नाईट F6 नाईट C3 E6 D4 C टेक्स D4 नाईट टेक्स D4 बिशप B4. म्हणजे तुम्ही पाहिलं तर काळा खेळाडू बिशप B4 चाल खेळून पांढऱ्या घोड्याला पिन करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या बदल्यामध्ये गॅरी कास्परोवची चाल होती E5 त्याने उलटा काळ्या घोड्यावर अटॅक केला म्हणून नाईट D5. आता नाईट D5 चाल खेळल्यानंतर पांढऱ्या घोड्यावरती डबल अटॅक आहे, तो बाजूला जाऊ शकत नाही म्हणून बिशप D2. गॅरी कास्परोवने घोड्याला सपोर्टही दिलेला आहे आणि काळ्या उंटाचा राजा समोरचा डायगोनल ब्लॉक केलेला आहे. नाईट टेक्स C3. या परिस्थितीमध्ये बरेच खेळाडूंनी उंटाने घोडा मारला असता पण गॅरी कास्परोवने बी टेक्स C3 म्हणजे प्यादाने घोडा मारला. आणि आता अशी परिस्थिती आहे की काळा उंट जो आहे त्याच्यावरती प्यादाचा अटॅक आहे, त्यामुळे बिशप्स जे आहेत ते एक्सचेंज होणार नाहीत म्हणून बिशप F8. ज्यानंतर बिशप D3 D6 क्वीन E2 नाईट D7. आणि नाईट D7 ही एक चुकीची चाल होती कारण या चालीनंतर आता गॅरी कास्परोवला एक अमेझिंग व्हेरिएशन सुचलं. त्याने खेळलेली चाल होती नाईट टेक्स E6. आणि ही चाल बघा, गॅरी कास्परोव स्वतःच्या घोड्याचं बलिदान द्यायला तयार झालेला आहे. कारण समजा या परिस्थितीमध्ये काळ्या प्यादाने घोडा मारला तर काहीसं व्हेरिएशन असं असू शकतं की गॅरी जो आहे तो क्वीन H5 चेक देऊ शकतो. आता राजाच्या मध्ये काही येऊ शकत नाही, प्यादच मध्ये येईल म्हणून प्यादामध्ये घेतलं तर बिशप टेक्स G6 चेक. हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बघायला मिळेल जिथे आता अजूनही राजा आणि उंटाच्या मध्ये काही येऊ शकत नाही म्हणून प्यादा उंटाला मारेल तर आता काळा हत्ती देखील मारायची गरज नाही. क्वीन टेक्स G6 चेक हा असा चेक बसेल. राजा आणि वजिराच्या मध्ये मात्र काहीही येऊ शकत नाही म्हणून कंपल्सरी राजाला पुढे यावं लागेल. ज्यानंतर बिशप G5 चेक. तुम्ही बघितलं तर काळा राजा पूर्णपणे एका ठिकाणी ब्लॉक झालेला आहे, तो कुठेही जाऊ शकत नाहीये म्हणून घोडामध्ये येईल. ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बघायला मिळेल. काळ्या राजाला बाहेर जावं लागेल. ज्यानंतर आता वजीर मारला जाईल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे काळ्या खेळाडूचं मटेरियल हे खूपच लॉस झालेलं आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की उंटाने वजीर मारल्यावर राजा उंटाला देखील मारू शकत नाही कारण जर मारलं तर क्वीन F6 चेक, राजालाही चेक आहे आणि उंटावरही अटॅक आहे. सो कुठलीही चाल जरी खेळली तरीही हत्ती देखील मारला जाईल. आणि हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल जिथे पांढरा खेळाडू ऑलरेडी हा गेम जिंकलेला आहे कारण त्याच्याकडे वजीरही आणि 2 हत्ती आहेत. एंड गेम मध्ये डेफिनेटली त्याला फायदा होऊ शकतो. तर एकंदरीत नाईट टेक्स E6 नंतर प्यादाने घोडा मारणं हे इतक्या डेंजरस लेवलपर्यंत पोहोचू शकलं असतं. हे लक्षात घेऊनच नाईट टेक्स E6 नंतर क्वीन B6 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. पण गॅरीने ह्याच्यामध्ये भारी व्हेरिएशन शोधून काढलं आणि खेळलेली चाल होती नाईट C7 चेक. आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण आता प्रॉब्लेम असा आहे की जर राजा बाजूला घेतला तर हत्ती मारला जाईल आणि काळा खेळाडू काहीसा मागे पडेल. दुसरीकडे नाईट C7 चेक नंतर वजिराने जर घोडा मारला तर प्यादा जे आहे ते E टेक्स D6 चाल खेळेल. वजिराचा आता डिस्कवर्ड अटॅक राजावरती आहे आणि दुसरीकडे प्यादाने उलटा काळ्या वजिरावर अटॅक केला आहे. त्यामुळे राजा बाजूला गेला तरीही हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल की जिथे आता पांढऱ्या खेळाडूकडे वजीर असल्यामुळे आणि
पांढरा राजा हा तुलनेने जास्त सेफ आहे. तो कुठल्याही साईडला कॅसलिंग करू शकतो, ज्यामुळे पांढऱ्या खेळाडूला खूप जास्त फायदा झाला असता. दुसरीकडे काळ्या खेळाडूचा राजा एक्सपोज झालेला आहे, तो कॅसलिंग करू शकत नाही, पीसेस अजूनही ऍक्टिव्हेट नाही आहेत, सो लॉस पोझिशन आहे. हे लक्षात घेऊनच नाईट C7 चेक या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि हा गेम गॅरी कास्पारोव्हने जिंकला होता. तर आय होप तुम्हाला हा अवघ्या 12 चालींचा मिनिएचर गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.